आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेज नंबर 48 वरील इलस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेममध्ये देण्यात आलेले बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग द ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. या ठिकाणी आपल्याला एक ट्रायल बॅलन्स देण्यात आलेला आहे आणि या ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला रिद्धी आणि सिद्धी यांच्या फर्मविषयी बॅलन्सेसची माहिती देण्यात आलेली आहे. आता ट्रायल बॅलन्सच्या वरती इन्फॉर्मेशनमध्ये कुठेही आपल्याला रेशो देण्यात आलेला नाही. ज्यावेळेस रेशो दिला जात नाही त्यावेळेस आपण तो इक्वल कन्सिडर करतो किंवा समान कन्सिडर करतो. ठीक आहे. सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करूयात. परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न दोन्ही आलेले आहेत. परचेस रिटर्नचे टिकमार्क होणार आहे परचेसवरती. नंतर दुसरे रिटर्न्स आलेत सेल्स रिटर्न, याचे टिकमार्क होणार आहे सेल्सवरती. रिटर्न्सचे टिकमार्क झाल्यानंतर आपण हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचं आहे. तर या ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेल्या नाहीत. नंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट देण्यात आलेले आहेत त्यावरून टिकमार्क करूयात. पहिलं क्लोजिंग स्टॉक, याचे टिकमार्क कुठेही होणार नाही. नंतर दुसरी ॲडजस्टमेंट आली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. तर वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसवरती आपण टिकमार्क करून घेऊयात, वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. पुढे तिसरी ॲडजस्टमेंट आली आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवरती टिकमार्क करून घेऊयात. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर यावरती टिकमार्क झालेली आहे. पुढे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स, याचे टिकमार्क येणार आहे इन्शुरन्सवरती, इन्शुरन्स. नंतर पुढे पाचवी ॲडजस्टमेंट आली आहे गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. तर ही ॲडजस्टमेंट आपल्याला सेपरेट पोस्ट करायची असते किंवा याचे इफेक्ट हे सेपरेट जातात, त्याच्यामुळे याचे टिकमार्क कुठेही येणार नाही. तर अशा रीतीने आपल्या सर्व टिकमार्क करून झालेल्या आहेत. आता आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला लेजर फॉर्मॅटमधील ट्रायल बॅलन्स देण्यात आलेला आहे, त्यामुळे डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस आपल्याला ज्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने आपण पोस्ट करीत जाणार आहोत. सुरुवातीला आला आहे स्टॉक, हा आपला ओपनिंग स्टॉक असणार आहे. ओपनिंग स्टॉकचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 48,000. पुढे कॅपिटल दिले रिद्धी सिद्धी 50,000 आणि 30,000. तर याचं पोस्टिंग होणार आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 आणि 30,000. पुढे आलेत परचेसचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, यावरती टिकमार्क आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे इनर कॉलममध्ये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस इनर कॉलममध्ये 22,500. पुढे आलेत वेजेस दिलेत 800. वेजेससुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होणार आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस इनर कॉलममध्ये 800 रुपये. पुढे आलेत कॅरेज इनवर्ड. तर दोन प्रकारचे आपल्याकडे कॅरेज असतात, एक कॅरेज इनवर्ड आणि दुसरे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला जातं, कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. तर कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. टू कॅरेज इनवर्ड 1,000. पुढे आलेत सन्ड्री क्रेडिटर्स, ही आपली लायबिलिटी आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स 27,600. पुढे आलेत बिल्स पेएबल, ही देखील आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 20,000. त्यानंतर कॅश इन हँड ही आपली ॲसेट आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला कॅश इन हँड 2,850. नंतर आलेत इन्शुरन्सचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलममध्ये. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स इनर कॉलममध्ये 1,200. पुढे सन्ड्री डेटर्सचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स आउटरला 32,000. यावरती एकही ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली नाही.
पुढे आलेत बँक ओव्हरड्राफ्ट, ही आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 18,000. कॅरेज आउटवर्ड, याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज आउटवर्ड 900. पुढे आले लँड अँड बिल्डिंग, हे आपले ॲसेट आहे, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग इनर कॉलममध्ये 42,500. पुढे आलेत फर्निचर, ही देखील आपली ॲसेट आहे, यावरती ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे, त्यामुळे याचंही पोस्टिंग इनर कॉलममध्ये. फर्निचर इनर कॉलममध्ये 38,700. पुढे आलेत सेल्स, सेल्स जातील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 47,000. नंतर आलेत परचेस रिटर्न 500 रुपये, हे लेस होतील परचेसमधून, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू लेस परचेस रिटर्न 500, आउटरला येतील 22,000. पुढे आलेत सेल्स रिटर्न 400 रुपये, सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतील, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लेस सेल्स रिटर्न 400, आउटरला येतील 46,600. पुढे आलेत रेंट, आता रेंटचा बॅलन्स हा क्रेडिटमध्ये देण्यात आलेला आहे. रेंटचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतं. जर डेबिट बॅलन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करायचा, आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करायचं. आत्ताचे रेंट हे क्रेडिट बॅलन्समध्ये आहेत, त्याच्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रेंट 1,800. नंतर आलेत बॅड डेब्ट्स, ट्रायल बॅलन्समधील बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स असतील, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 300 रुपये. पुढे आले RDD, ट्रायल बॅलन्समधील RDD कायम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 350. पुढे आले डिस्काउंट, आता डिस्काउंटचे दोन्ही बॅलन्स आहेत, तिथं डेबिट आणि क्रेडिट. डिस्काउंटचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतं, डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग डेबिट बॅलन्समध्ये होईल, आणि क्रेडिट बॅलन्सचं पोस्टिंग क्रेडिट साईडला होईल. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सुरुवातीला टू डिस्काउंट 700 रुपये, आणि क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1,000 रुपये. पुढे आले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, यावरती ॲडजस्टमेंट आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इनर कॉलममध्ये 250. त्यानंतर आले ॲडव्हर्टाइजमेंट 4,150, याचंही पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,150. तर अशा रीतीने आपले सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर आपण हिडन ॲडजस्टमेंट सोडवतो, मात्र या प्रॉब्लेममध्ये कुठेही हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेल्या नाहीत. नंतर ट्रायल बॅलन्स खालील आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला 5 ॲडजस्टमेंट विचारलेले आहेत. त्या 5 ॲडजस्टमेंटचे मी या टेबलमध्ये 2 इफेक्ट दिलेले आहेत. पहिला आहे क्लोजिंग स्टॉक 48,700. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट जातील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट जाईल ॲसेट साईडला. पहिला इफेक्ट देऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 48,700. दुसरा इफेक्ट जाईल ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 48,700. पुढे दुसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची. वेजेस 700 रुपये आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये देण्यात आलेले आहेत. आता वेजेसचे इफेक्ट काय जातात बघा, ॲड इन पर्टिक्युलर ॲसेट शो ऑन लायबिलिटी साईड. संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे आणि ते पुन्हा लायबिलिटी साईडला दाखवायचे आहेत. तर या ठिकाणी आपले 2 एक्सपेन्सेस आहेत. पहिल्यांदा वेजेस 700 रुपये आहेत, ते आउटस्टँडिंग दाखवूयात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये, आउटरला येतील 1,500. या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जाईल लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 700 रुपये. नंतर आले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ॲड करूयात. ॲड आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये, आउटरला येतील 450. याचाही सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये. तर अशा रीतीने आउटस्टँडिंगच्या दोन्ही ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. नंतर पुढे आलं डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%.
आता डेप्रिसिएशनचे इफेक्ट काय जातात बघा. लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. संबंधित ॲसेटमधून लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचे. तर लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आहे 10%. ॲसेट साईडला लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%, 4,250 आउटला येते 38,250. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 4,250. दुसरं डेप्रिसिएशन आलेलं आहे फर्निचरचं. लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%, 38,700वरती 5% कॅल्क्युलेट केल्यावरती 1,935 येतील. वजाबाकी करून आउटला येतील 36,765. या डेप्रिसिएशनचं सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,935. तर अशा रीतीने दोन्ही डेप्रिसिएशनचे इफेक्ट झालेले आहेत. पुढे चौथी ॲडजस्टमेंट आली आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्सचा अर्थ होतो प्रीपेड, म्हणजे या ठिकाणी इन्शुरन्स हे प्रीपेड आहेत 300 रुपये. प्रीपेड इन्शुरन्सचे इफेक्ट काय जाणार आहेत बघा. लेस फ्रॉम इन्शुरन्स शो ऑन ॲसेट साईड प्रीपेड इन्शुरन्स. तर सुरुवातीला आपण काय करूयात, इन्शुरन्समधून ते लेस करूयात. तर प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लेस प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये, आउटरला येतील 900 रुपये. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. तर अशा रीतीने प्रीपेड इन्शुरन्सचे दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. पुढे पाचवी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. आता या ठिकाणी असं झालेलं आहे की आपले 3,000चे गुड्स जळालेले आहेत आणि त्या 3,000वरचा जो क्लेम होता किंवा इन्शुरन्स क्लेम होता तो कंपनीने रिजेक्ट केला. म्हणजे कंपनीने आपल्याला त्या 3,000मधले कोणताही क्लेम आपल्याला दिलेला नाही किंवा कोणतेही नुकसान भरपाई आपल्याला दिलेली नाही. त्यामुळे आपला 3,000चा 3,000 हा आपला पूर्णची पूर्ण लॉस झालेला आहे. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचे फक्त 2 इफेक्ट जातील. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर याचे 2 इफेक्ट बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर आणि पूर्ण लॉस झाल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट जाणार प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर. पहिला इफेक्ट देऊयात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 3,000 आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू लॉस बाय फायर 3,000. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सोडवून झालेल्या आहेत. नंतर आपण एक एक अकाउंट क्रमाक्रमाने क्लोज करूयात. पहिला अकाउंट ट्रेडिंग अकाउंट. तर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना पहिल्यांदा क्रेडिट टोटल घेऊयात. तर क्रेडिटची टोटल येणार आहे 98,300. नंतर डेबिटची टोटल घेऊयात. डेबिटची टोटल येणार आहे 72,500. यांची वजाबाकी करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे 25,800. हा ग्रॉस प्रॉफिट डेबिट साईडला लिहूयात. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 25,800. ग्रॉस प्रॉफिट लिहिल्यानंतर दोन्ही बाजूंचे टोटल घेऊयात. 98,300 98,300. जी मोठी टोटल आहे तीच दोन्ही बाजूला टोटल म्हणून मांडायची आहे. आलेला ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या विरुद्ध साईडला ट्रान्सफर होईल, म्हणजे तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 25,800. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन झाल्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल घेऊयात. तर क्रेडिट टोटल येणार आहे 28,950. नंतर डेबिटची टोटल घेऊयात. डेबिटची टोटल येणार आहे 16,585. 28,950मधून 16,585 वजा केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे 12,365. आता हा प्रॉफिट आपल्याला काय करायचा आहे, पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. तर नेट प्रॉफिट वाटणे इन इक्वल रेशो 1:1. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठेही रेशो दिलेला नाही, त्यामुळे आपण हा रेशो 1:1 करून घेतलेला आहे किंवा इक्वल घेतलेला आहे. आता याचं रूपांतर आपण अपूर्णांकामध्ये करूयात. 1+1 यांची बेरीज 2 येईल म्हणून छेदस्थानी आपण 2 दिलेले आहेत. आता आलेला नेट प्रॉफिट हा पहिल्यांदा आपण रिद्धीमध्ये वाटूयात. 12,365 गुणिले 1/2 6,182.5 येतील. त्यामुळे त्याला ₹1 आपण जास्त देऊयात 6,183. आणि सिद्धीलासुद्धा 12,365मधील निम्मा प्रॉफिट वाटून जाणार आहे 6,182. ₹1 रिद्धीला जास्त दिल्यामुळे याला कमी जाणार आहे, त्यामुळे 6,182 एवढेच सिद्धीला मिळतील. म्हणून नेट प्रॉफिट वाटूयात डेबिट साईडला
नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन, रिद्धी 6183 आणि सिद्धी 6182 असे 12365 येतील. दोन्ही साईडचे टोटल घेऊयात 28950, 28950. आलेला नेट प्रॉफिट हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करूयात. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 6183, 6182. सुरुवातीला रिद्धीचं अकाउंट क्लोज करूयात. रिद्धीची क्रेडिट टोटल येणार आहे 56183. आता डेबिट साईडला कोणती अमाऊंट वजा करण्यासाठी नाही आहे, त्यामुळे डेबिट टोटल 0 येईल. त्यामुळे आपला बॅलन्स देखील किती येणार आहे 56183. तो डेबिट साईडला लिहूयात. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 56183. आता दोन्ही साईडची टोटल घेऊयात 56183, 56183. नंतर सिद्धीचं अकाउंट क्लोज करूयात. सिद्धीची क्रेडिट टोटल येणार आहे 36182. डेबिट टोटल 0 आहे, त्यामुळे जो बॅलन्स मिळणार आहे तो 36182 हाच मिळणार आहे. आता तो डेबिट साईडला लिहूयात 36182 टू बॅलन्स कॅरीड डाऊन. दोन्ही साईडची टोटल घेऊयात 36182, 36182. आलेला टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा बॅलन्स लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून लायबिलिटी साईडला कॅपिटल रिद्धी 56183, सिद्धी 36182. आता आपल्याला लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड या दोन्हीचे टोटल करायचे आहे. ॲसेटची टोटल येणार आहे 1,58,865 आणि लायबिलिटी साईडसुद्धा 1,58,865. तर अशा रीतीने दोन्ही साईड सेम येतील आणि हा आपला प्रॉब्लेम टॅली होईल. आजच्या प्रॉब्लेममध्ये एवढंच. धन्यवाद.